तुमचं माझ्या सिम्पली सावन चॅनल मध्ये स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना। हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनवण्यात आलेला आहे। ह्या व्हिडिओमध्ये कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नाही, त्यामुळे हा व्हिडिओ बघताना फक्त मनोरंजनाच्या दृष्टीने पाहावा। धन्यवाद। आता ऐकलेली सूचना लक्षात ठेवा आणि पुढचा व्हिडिओ बघायला सुरुवात करा। जर समजा एखादा नॉन मराठी आहे, मग तो गुजराती असू दे, पंजाबी असू दे किंवा बंगाली असू दे, कोणी नॉन मराठी असू दे, जर त्याला तुम्ही सांगितलं की तो मराठी आहे, तर त्यांच्या डोक्यांमध्ये एक इमेज असते मराठी असल्याची, पण तसं नसतं। मुंबईपासून ते मालवणापर्यंत आणि मालवणापासून ते विदर्भापर्यंत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मराठी बोलली जाते। मराठी तीच, पण बोलायची पद्धत वेगळी। मी काय बोलतो नाही कळलं ना? चला मग आज मी तुम्हाला दाखवतो मुंबईपासून ते मालवणापर्यंत आणि मालवणापासून ते विदर्भापर्यंत कशी मराठी बोलली जाते। जेव्हा मुंबई तयारी झाली नव्हती तेव्हा इथे नुसती बेटं होती, तेव्हा इथे आगरी कोळी राहत होते, जे बेसिकली समुद्रात जाऊन मच्छीमारी करतात ते झाले कोळी, आणि खाडी किनारी राहून जे सुक्या मच्छीचा व्यवसाय करतात ते झाले आगरी। जर तुम्ही कधी आगरी कोळी लोकांचं चिकन खाल्लं नसेल किंवा त्यांचं काळं मटण खाल्लं नसेल, भाकरी खाल्ली नसेल, एकदा तरी खाऊन बघा। चला मग पहिला आगरी नंतर कोळी। अरे काय गेलता? कंशीपासून वाट बघतोय तुझी। अकरा मला पुतल्यासारखा उभा करून गेला। 80 जाऊन म्हणून काय जाऊन आला रे? इतका वेळ लागतो काय? चल रे, खोटं नको म्हणून तर खवटीच देईन काय? अरे तू थांब रे, ती अकरे अकरे चार अकरे। बोल दादा, बोलताय काय देऊ तुला? बघ ताजा ताजा मावरा हा, तारलिया, पापलेठा, बोंबिला, कोलबिबिया, काय देऊ बघ? अरे कळशी चालली? अरे दादा, ए ताई, आवरे आवरे, असं स्वस्त मावरं तुला काही नेहमी लावायचं। त्यानंतर जो नंबर लागतो तो मुंबईतल्या मराठीचा। मी जे काय बोलतोय ते मुंबईची मराठी नॉर्मली सगळीकडे मुंबईमध्ये बोलली जाते, ती मुंबईची मराठी। अजून एक मराठी मुंबईमध्ये बोलली जाते, ती म्हणजे मुंबईची टपोरी मराठी भाषा। लास्ट टाइम एक व्हिडिओ तयार केला होता, जे मुंबईमध्ये हिंदीमध्ये जे मुंबई या वर्ड यूज करतात त्याच्याबद्दल तो व्हिडिओ होता। जर व्हिडिओ तो तुम्हाला बघायचा असेल, इथे कुठेही वरती दिलेल्या आय बटन वरती क्लिक करा। ए भाई चला उठा उठा, रपारप सामान बाहेर काढायची आणि संध्याकाळपर्यंत कामं संपली पाहिजेत तुमची। जर तुमची संध्याकाळपर्यंत नाही कामं संपली, त्याचा 7-12चा उतारा प्रत्येकाच्या गालावरती दिसेल। डोक्याला ताप नाही द्यायचा, डोक्याचा आहे ना प्रेशर कुकर नाही बनवायचा, कळलं ना? ए भाई तुला काय वेगळं सांगायला पाहिजे काय? तिथे येऊन तुझ्या कानात सांगू, निमंत्रण देऊ तुला? काय ह्यांची कटकट आहे रे, यांना डोस द्यायला लागतो प्रत्येक वेळेला। आणि तुम्ही पण लाईक केल्याशिवाय जायचं नाही, नाहीतर आता आपण मुंबईतून बाहेर येऊया आणि थोडं कोकणाकडे जाऊया। जर तुम्हाला माहित असेल की कोकणात सुद्धा मुस्लिम आहेत आणि ते सुद्धा मराठी बोलतात आणि त्यांना आपण कोकणी मुस्लिम बोलतो, त्यांची बोलायची पद्धत थोडीशी वेगळी आहे। हॅलो, सलाम वालेकुम, तू घरला आहेस काय? हॅलो, तू घरला आहेस काय? मी येऊ तुला मिलूला? तुझं घर काय आहे? ॲड्रेस पाठव मला। हां, ॲड्रेस पाठव मला। मी येत आहे घरा, काहीच पळून जाऊ नको। हां चल तिथं। मी एवढंच ऐकलं होतं ट्रेनमध्ये जाताना, एकाचं ऐकलं होतं, तेच मी तुम्हाला बोलून दाखवलं। ह्याच्यापेक्षा मला जास्त नाही जमलं। आणि आता कोकणातली मराठी, जसं मी बोलतो तीच कोकणातली मराठी आहे। कोकणातली मराठी काय थोडं काय वेगळं नाहीये, फक्त ते थोडं लय देऊन बोलतात, बस एवढंच। आलात तुम्ही? बसा। काय म्हणताय? काय बेत आहे? संध्याकाळी जेवून निघणार आहात की थांबणार आहात? होय काय, असं म्हणता? मग आल्यासारखं 2-4 दिवस थांबाच, गणपती गौरी करूनच जा। मला नाही माहित, मला काय सांगू नको, मेला त्याचा झरपटलेला खाली। तुम्हाला शाळेतल्या फॅन्सी ड्रेसमध्ये गेल्यासारखं नाही वाटत आहे? त्यानंतर जो नंबर लागतो तो लागतो मालवणचा। आणि मालवणामधल्या 3 गोष्टी फेमस आहेत, एक तर खाजे, सागोती वडे आणि मालवणी भाषा। कसो हा रे? बरो हा ना? तुम्ही बघलात ना व्हिडिओ आता? तर बघूनच घेवा। चला, मला तुमका परत भेटूक येऊचा येतंय तर मी पुण्याकडे जाऊया। पुणा म्हणजे पुणा नाही, पुणे। पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर आणि मराठी भाषेचं सुद्धा माहेरघर। सर्वात शुद्ध बोलली जाणारी मराठी भाषा आहे। जशा पुण्याच्या पाट्या प्रसिद्ध आहेत, पुण्याची मस्तानी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे पुण्याची मराठी सुद्धा प्रसिद्ध आहे। हो ना? अरे काय ही मराठी बोलतोस तू? पेन भेटला नाही, पेन सापडला। हरवलेली गोष्ट सापडते आणि माणसे भेटतात, तर पेन सापडला, भेटला नाही। कळतंय का तुला? जी, काय बोलतोय ते मी?
जी काय समजवण्याचा प्रयत्न करतोय तुला, थोडा थोडा समझ में आवत है. त्यापेक्षा तू हिंदी बोलत जा रे बाबा. जी किती घाणेरडी मराठी आहे तुझी. कुठून शिकलास रे तू? साहब जो कुछ सीखा हूँ आप ही से सीखा हूँ. हा ठीक है, माहित नहीं काय होणार आहे. छे, पता नहीं काय हो गया साहब को, बहुत गुस्से में है. काहे को इतना बिलबिलावते पता नहीं. ओ गावल, जेवलात का? आता कुठं चाललात? शेताकडं वय? काय लावलंय शेताकडं? ज्वारी बाजरी की गहू वय का? बघू आता कांदा लावायचा विचार करतोय. या तुम्ही संध्याकाळी 2-4 गोष्टी करू, नाही तर शेताकडं या. याल का मग? वाट बघतो, सगळी सोय करून ठेवतो. चला. काय बे, तुला काय तकलीफ हा? काय तू झांगडू गुत्ता करून राहिले बे? तर हा होता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये कशी मराठी बोलली जाते त्याचा व्हिडिओ. एखाद्या पट्ट्यामधली भाषा मी मिस केली असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. चला बघ, मी तुमचा निरोप घेतो आणि नेहमीप्रमाणे निरोप घेण्यापूर्वी स्वच्छ भारत अभियानात सहकार्य करा. आपला आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, वाहतुकीचे नियम पाळा आणि पाणी वाचवा. आणि जर तुम्हाला टाइमलॅप्स बघायचा असेल तर इथे क्लिक करा. आणि तुम्हाला लास्टचा जो सिम्पलीचा व्हिडिओज होता किंवा व्लॉग होता तो बघायचा असेल तर इथे क्लिक करा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला इथे क्लिक करा. चला बघ, मी तुमचा निरोप घेतो. मी पुन्हा भेटेन एखादा दुसरा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर. तोपर्यंत नमस्कार.